स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून महायुतीमध्ये मतभेद असल्याचं आता समोर आलंय। कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी दिलेत। तसंच स्थानिक पातळीवर तिथल्या स्तरावर स्वबळाबाबत एकमत झाल्यास तशा पद्धतीने निवडणुका लढवू असं रत्नागिरीमध्ये बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले। तर प्रवीण दरेकर यांच्या या भूमिकेवर आता शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी उत्तर दिले। महायुतीमध्ये निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तसंच प्रवीण दरेकर समन्वय समितीमध्ये नाहीत, त्यामुळे त्यांना माहीत नसतं असा टोलाही त्यांनी लगावलाय। मराठा आरक्षणाच्या समितीमध्ये मी होतो, ओबीसी साम्राज्याचं काहीही कमी होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्तरावर स्वबळाचं जर एकमत झालं तर त्या ठिकाणी तशाही प्रकारची गोष्ट होऊ शकते। रत्नागिरी जिल्ह्याच्या संदर्भामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांची चर्चा झालेली आहे। कदाचित ती चर्चा प्रवीण दरेकर साहेबांना माहिती नसावी। मला असं वाटतं की महायुतीमध्ये जर आम्ही सगळे लढलो तर थम्पिंग मेजॉरिटीनं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही जिंकू शकतो। तरी देखील प्रत्येकाची मनातली जी काही इच्छा आहे ती त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडे मांडावी, मुख्यमंत्री महोदयांकडे मांडावी। आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही महायुतीनं निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे। तरी देखील प्रत्येक जागेवर आम्ही तयारी करतोय।